आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं आलेलो आहोत आणि आपल्या सोबत श्री महेश जाधव सर आहेत, जे सध्या इथे ॲग्रोनॉमिस्ट आणि फार्म मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी ऊस उत्पादनावर चर्चा करणार आहोत. तर महेश सर, पहिला प्रश्न आहे, कांडी लागवड करावी की रोप लागवड करावी? साधा शेतकरी असेल किंवा प्रगतशील शेतकरी, त्याच्या घरचं जर मुख्य पीक जर म्हणलं तर ऊस हे तो आवर्जून करत असतो. म्हणजे जसं लँड होल्डिंग असेल, अर्धा एकर 1 एकर अप टू 10 एकर पर्यंत शेतकरी करत असतात. पण बऱ्याच लोकांची साशंकता अशी राहते की बाबा आम्हाला कांडी लागवड चांगली वाटते, काही लोक म्हणतात आम्हाला रोप लागवड चांगली वाटते. पण त्यात सायंटिफिक व्ह्यूनं जर आपण बघितलं, रोप लागवड ही नेहमीच फायदेशीर ठरते. कारण जर तुम्ही कांडी लागवड जर म्हटला तर बऱ्याच अंश असं होतं की जे काही निरोगी बियाणं पाहिजे 9 महिन्याचं 10 महिन्याचं ते शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि जर मिळालं तरी ते रोगमुक्त आहे का कीडमुक्त आहे हे लोक बघत नाहीत किंवा शेतकरी बघत नाहीत. देणारा देत असतो की त्याला वाटतं आपलं बियाणं खपलं पाहिजे, पण शेतकरी तो बघत नाही की बियाणं चांगलं आहे का खराब आहे. मग तशा कंडिशनला अडचण अशी होती की दुसऱ्या शेतातलं रोगकीड आपण आपल्या शेतामध्ये नसतो. इव्हन ते बियाणं चांगल्या गुणवत्तेचं आहे का नाही त्याला काय आपल्याला क्रॉस चेक करता येत नाही. मग तशा कंडिशन जर आपण रोप लागवड जर केली तर त्या शेतकऱ्यासाठी नेहमी फायदेशीर आणि उत्तमच आहे. बर, तर टिश्यू कल्चर बद्दल थोडंसं सांगाल का? जनरल टिश्यू कल्चर मध्ये जर आपण बघितलं, म्हणजे तुम्ही जरी कन्सेप्ट जरी बघितला टिश्यू कल्चर मध्ये, की एका सेल पासून म्हणजे एका पेशीपासून असंख्य पेशी आपण तयार करतो, त्यापासून ती रोपं तयार केली जातात. त्याला सुरुवातीला आपल्याला लॅबमध्ये आपल्याला प्रायमरी हार्डनिंग करावं लागतं किंवा प्रायमरी टेस्टिंग करावं लागतं. नंतर मीडियावरती घेऊन त्याला आपण ते प्रॉपगेट करतो आणि नंतर मुख्य शेतामध्ये हार्डनिंग नंतर लागवडीला वापरतो. तशा कंडिशनला फर्स्ट स्टेजचं जे बियाणं असतं त्यामधलं तर फाउंडेशन फर्स्ट किंवा फाउंडेशन स्टेज सेकंड अशा स्टेजेस येतात. फाउंडेशन फर्स्ट जर असेल तर आपण टिश्यू कल्चरचे रोप आपण लागवडीसाठी वापरू शकता. पण ह्यात जर क्रायटेरिया जर आपण बघितलं, एक स्टँडर्ड जर आपल्याला ऊसाची टिश्यू कल्चरचे रोप पाहिजे तर तुम्हाला एक तर कोईमतूर जे आपलं शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट जे कोईमतूरला आहे तर त्या ठिकाणी आपण रोपं घेणं फायदेशीर आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा कोणत्याही प्रकारची जी दुय्यम दर्जाची जी रोप आपण जे म्हणतो ते आपल्याला तिथून येत नाही. तर उत्तम दर्जाचं वाण आणि उत्तम रोपे आपल्याला तिथनं मिळतात. तो हा जो रोपांचा जो दर्जा आहे ते तपासणीचे काही पॅरामीटर्स, काही पद्धती आहेत का? आता ह्यात जनरली काय म्हणतो आपण, जर तुम्हाला ऊस रोपाची लागवड करायची, सपोज नर्सरीवाला कोणी असेल तर त्याच्यापाशी मदर ब्लॉक असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 86-32 तुम्हाला वाण पाहिजे, 265 रोपं पाहिजे. मग तशा कंडिशनला त्या शेतकऱ्याकडे किंवा त्या नर्सरीवाल्याकडे तो मदर ब्लॉक आहे का? यामध्ये एक सायदा क्रायटेरिया की VSI आहे, म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे मांजरीचं किंवा पाडेगावचं जे विद्यापीठाचं संशोधन केंद्र आहे ऊसावरचं प्रादेशिक संशोधन केंद्र, त्यांच्याकडून जर त्यांनी बेणं घेतलं आणि त्या बेणाची लागवड करून जर त्यापासून रोपं तयार केली तर निश्चित आपण ते गुणवत्तापूर्ण आपण रोपं मानू शकतो आणि ती रोपं आपण लागवडीला वापरू शकतो. बर, आता ही रोप आणि कांडी लागवड जी आहे ऊसामधली, तर त्यामध्ये जे अंतर असतं ते अंतर किती ठेवायचं किंवा त्याचं नियोजन कसं करायचं? सहजासहजी आपण जर विचार करायला गेला, शेवटी उत्पन्न महत्वाचं असतं. ह्यात क्रायटेरिया काय आहे की सपोज जर हलक्या प्रकारची जमीन असेल तर साधारण 4x2 फूट, म्हणजे 2 ओळीतलं अंतर 4 फूट, 2 रोपातलं 2 फूट या अंतरावरती लागवड असली पाहिजे. मध्यम प्रकारची जर जमीन म्हटली तर साधारण 4.5x2 फूट, 2 ओळीतलं अंतर 4.5 फूट, 2 रोपातलं 2 फूट. आणि एक भारी जमीन, काळी कसदार किंवा खोल आपण जी जमीन म्हणतो त्यामध्ये 5x2 फूट अशा प्रकारचं अंतर स्पेसिंग आहे. आता हा जे आपण अंतर बघितलं यामध्ये जर आपल्याला रोपाची लागण जर असेल तर आपण लगेच ठरवू शकतो की आपल्याला उत्पादन किती निघणार आहे. म्हणजे 5x2 ला सपोज तुमची एकरी 4,500 रोपं बसतायत, प्रति रोपापासून तुमचे सपोज 10 ऊस तयार झाले, मिलेबल केन आपण जे म्हणतो. मग तसं तुमचं एकरी साधारण 40 ते 42,000 ऊस हे नक्की तयार होतात. बरोबर आहे. त्याच्या अनुषंगाने आपण जर कांडीची लागवड जर विचार करायला गेला तर कांडीमध्ये काय म्हणलं जातं की बाबा 4 फुटाची सरीतलं अंतर, 2 कांड्यातलं अंतर 6 फूट, म्हणजे साधारण विचार जर करायला गेला तर साधारण 20,000 कांडे करायला लागतात. 1.5च्या ऐवजी जर आपण 2.25 किंवा 2 फूट जर अंतर घेतलं, म्हणजे 4x2 फुटावर जर कांडी लागवड केली तर साधारण 16,000 कांडी किंवा आपण जे टिपरी म्हणतो तिथे आपल्याला करायला लागतात. त्यामध्ये 2 डोळ्याची आणि 3 डोळ्याची टिपरी. पण टिपऱ्याची अडचण काय येते मुख्यतः, एक उदाहरण द्यायचं झालं तर ऊसामध्ये तुम्ही जर बघितलं खालनं साखर भरायला चालू होते आणि वर साखर चढत जाते. मग ज्या ठिकाणी साखर तयार झालेली असते ती लवकर कांडी फुटत नाहीये. आणि ज्या ठिकाणी साखर कमी भरलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जर डोळा जर बघितला त्या ऊसाचा तर डोळा पांढरा किंवा थोडासा हिरवट आपल्याला दिसतो. याचा अर्थ काय, ती ऊसामध्ये साखर त्या ठिकाणी तयार नसल्यामुळे ते डोळा लवकर फुटतो आणि ज्या ठिकाणी साखर आहे तशा ठिकाणी ती कांडी फुटत नाही. मग ही सगळी लागवड जी म्हणतो ना आपण मागे पुढे होतो, म्हणजे आपण म्हणतो की माझं मिलेबल केन भरत नाही, माझ्या ऊसाला एकसारखं वजन भरत नाही. त्यामागचं कारण असतं की जी कांडी जी लागण असते त्यामध्ये डोळा एकसारखा फुटत नाही, परिणामी आपल्याला ऊसाचं वजन किंवा आपल्याला टनेज हे एकसारखं भेटत नाही. त्यामुळे नेहमी रोपाची लागण जर आपण म्हणतो तरी ते आपल्याला उत्तम आणि फायदेशीर आपल्याला तिथे दिसून येते. तर अनेक शेतकरी जे उत्पादक आहेत, ऊस उत्पादक, तर त्यांच्या अनेक प्रश्न खत व्यवस्थापनाच्या संदर्भाने असतात. तर त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या आम्हाला. जनरली ऊसासारखं पीक जर म्हटलं, म्हणजे आपण जसे सिरियल्स म्हणतो, मग त्यामध्ये ज्वारी आली, बाजरी आली, गहू आली, मका आली,
तसेच एक दलामधलं ऊस म्हणून पीक येतं किंवा ग्रामीण फॅमिली म्हणून त्याला येतं. ह्यात जर तुम्ही अभ्यास केला ऊसामध्ये एक्झॉस्टिव्ह क्रॉप म्हणजे त्याला आपण म्हणायचं शुद्ध मराठी म्हणू शकतो खादाड पीक, म्हणजे त्याला आपण जेवढं देऊ तसं ते घेत राहतं, जेवढं देईल तसं घेत राहतं, म्हणजे त्याची वाढ कंटिन्यू चालत असते. म्हणजे ऊसा जरी आपण जरी 12 महिन्याचं पीक म्हणलं तरी 365 दिवस त्याची वाढ चालू असते. बरोबर. तशा कंडिशनला आपण जे कोणत्या प्रकारचं खाद्य त्याला देऊ ते घेत राहतं आणि वाढ करत राहतं. तशा कंडिशनला जर आपण जर विचार केला, बऱ्याच अंशी असं होतं की मागचं पीक तुमचं मका असेल किंवा बेवडमध्ये तुमचं कोणतं एखादं गव्हासारखं किंवा ज्वारीसारखं पीक असेल, तर तशा कंडिशनला लोकांच्या अडचणी अशा येतात की बाबा आमच्या रानामध्ये एकसारखे वापसा नाही, फुटवा एकसारखा नाही, काळोख एकसारखी नाही. म्हणजे याचा अर्थ काय असतो की आपल्या जमिनीची उपलब्धता काय, नत्र स्फुरत पालाची की आपण जे आरोग्य पत्रिका म्हणतो, तर तशा अनुषंगाने जमिनीमध्ये ऊस पिकासाठी जे पोषक घटक आहेत, जसं आपण विचार करू 86-0-32 वाणे, हेक्टरी 500 किलो नत्र, 200 किलो स्फुरत, 200 किलो पालाश, हे रेंज त्या ठिकाणी ठरलेले आहे. मग त्यापेक्षा जर तुमचा जर एनपीके ऍव्हरेज जर कमी असेल तर साहजिक तुम्हाला त्या ठिकाणी फुटवा कमी निघणार आहे. पिकाला जो आपण म्हणतो एक शिवडी पाना म्हणजे फक्त एकच ऊस वाढणार आहे आणि फुटवा कमी असल्यामुळे साहजिक त्या ठिकाणी मिलेबल केन कमी बसणार आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेतली पाहिजे की आपण ऊसाचं लागवड नियोजन करतोय, कारण ऊस जर म्हणलं वर्षभर आपल्या जमिनीमध्ये राहणार आहे, मग त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पहिलं एकतर हिरवळीचं खत म्हणजे ताग असेल किंवा त्यांच्या ते आपण घेणं गरजेचं आहे. ते शक्य नसेल तर आपलं शेणखत आहे किंवा गांडूळ खत ते आपण वापरू शकतो. त्याही शिवाय मागच्या सीझन मध्ये जर आपण एखादा लेग्युमिनस फॅमिली म्हणजे कडधान्यवर्गीय पीक जर घेतला असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल, तरी ते जमिनीला आपल्याला पूरक ठरतं. मग तशा कंडिशनला तुम्ही जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला फुटवा चांगला निघेल, पिकामध्ये एक शिवडी ऊसाची वाढ कमी राहील आणि काळोखी सुद्धा आपल्याला अत्यंत चांगली दिसून येते. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अनालाइज करणं, त्या ठिकाणी ते जाणून घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने ऊस लागवड करणं गरजेचं आणि फायदेशीर आहे. आणि जो जेठा कोंब खुडणी जे असतं तर ते करणं का गरजेचं असतं उत्पादनासाठी? आता बऱ्याच अंश जर सायंटिफिक वेने जर बघितलं तर जेठा कोंब जो आहे, जेठा कोंब काढायची कधी गरज नसते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच लोकांची अडचण तीच असते की आम्ही रोपाची लागण केली आणि त्यामध्ये आम्हाला फक्त जेठा कोंब निघतोय, त्या ठिकाणी फुटवा कमी आहे. तशा कंडिशन जर आपण एक साधारण शास्त्रीयदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला नत्र आणि स्फुरत या 2 घटकांची गरज त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असते. म्हणजे आपण जे म्हणतो की सुरुवातीला शाखे वाढीला 19-19 गेलं पाहिजे, फुटाच्या अवस्थेला 12-61 गेलं पाहिजे, तर त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणात ते गेलं नाही. बरोबर आहे. म्हणजे साधारण 30% सुरुवातीला आपल्याला सुरुवातीला एक साधारण 60 ते 90 दिवसामध्ये आपल्याला 30% ते नत्र आणि स्फुरत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. बरोबर. ते जर त्या ठिकाणी गेलंच नाही, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की लोक म्हणतात नवीन लागवड आहे, बेसल डोस आता टाकलाय, पण ते कारण पिकाचे ऍक्टिव्हनेस चालू झाले नसतो किंवा पिकाचं काम चालू झालं नसतं, तशा कंडिशनला ते पिकाला खतं घेता येत नाहीत. त्यामुळे रेडी फॉर्म मध्ये जे काही वॉटर सोल्युबल खत आहेत ते जर आपण दिली, स्प्रे मध्ये असू दे किंवा बाय ड्रिप न असू दे किंवा मॅन्युअली आळवणी आपण ड्रिंचिंग म्हणतो, त्यातनं दिली तर आपल्या ठिकाणी फुटवा चांगला निघतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आता ज्या प्लॉट मध्ये उभं आहे आपण, हे 1 महिने रोपाची लागण आहे, 1.5 महिन्याचा ऊस आहे. ह्यात तुम्ही जर आता बघितलं तुम्हाला जेटा कोंब पण दिसतो, साईडला 7-8 फुटे सुद्धा दिसत आहेत. म्हणजे यामध्ये जेटा कोंब मोडायची आपल्याला गरज पण लागलेली नाही. बरोबर. आदर्श खत व्यवस्थापन जर आपण केलं तर ठिकाणी आपल्याला जेटा कोंब काढायची गरज नसते. तर शेतकरी बंधूंनो बघितलं की आपण जर आदर्श खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला ते जेटा कोंब खुडणीची गरज सुद्धा पडत नाही. तर महेश सर, आता आपण थोडस शेवटच्या टप्प्याकडे येऊयात. तर मग जे कांडी रोप लागवण आहे किंवा कांडी पद्धत जी आहे किंवा रोप लागवण पद्धत जी आहे, तर याच्यामध्ये उत्पादनात कसा फरक पडतो शेतकरी? हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्याचं जर बघितलं ऊसधारक शेतकऱ्याचं उत्पादन खूप बरं असतो. मग ह्यामध्ये आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला जर लागण करायची ऊसाची, तुम्ही 100% रोपाची लागण करा. मग ह्या मागचं कारण एक असतं की जेव्हा आपण रोपाची लागण करतो तेव्हा आपल्याला कळतं की माझी सपोज 5x2 ला लागवड आहे, तर माझे 4,500 रोप मला लागणार आहेत. प्रत्येक रोपापासून सपोज 10 किंवा 8 जर ऊस धरले तर साधारण 42,000 ते 45,000 ऊस मला मिळणार आहेत. बरोबर. एका ऊसाचं जरी 2.5 किलो धरले तरी माझं 100 ते 125 टन एकरी उत्पन्न निघणार आहे. म्हणजे साधं सरळ गणित आपल्याला मांडता येतं. पण याच्या वेळेस म्हणजे ह्याच्या विरुद्ध बाजू जर आपण गेलो, जेव्हा आपण कांड्याची लागवड करतो आपल्याला माहितीच नसतं की माझा कुठल्या डोळा फुटणार आहे, कुठला फुटणार नाही. त्यावेळी तुम्हाला सांगता येणार की माझे त्या प्लॉटमध्ये 40,000 ऊस तयार होतील का 42,000 ऊस तयार होतील आपल्याला सांगता येत नाही. आणि जरी झाले, आता कांडी लागण्याला कसं होतं की तुमचा काय डोळा लवकर फुटतो, काय उशिरा फुटतो. ज्याचा डोळा लवकर फुटलाय म्हणजे ज्याचं ऊसाचा कोंब लवकर निघालाय त्याला फुटवे साहजिक लवकर निघणार, पण ज्याचं कोंब उशिरा फुटलाय ज्या कांडीचा त्याचा साहजिक डोळे उशिरा फुटणार. म्हणजे हा जर आपण फरक बघितला, म्हणजे ऊसाचं रोप जर म्हणलं तर आपल्याला 1 महिन्यात तयार होतं, जेव्हा आपण कांडीपासून लागण लागवड करतो त्यामुळे साहजिक साधारण 1.25 ते 1.5 महिना लागतो, कारण ती काय म्हणतात नैसर्गिक कंडिशन नाही. रोपाला आपण एक थोडी काय म्हणतात कंट्रोल कंडिशन आपण देत असतो. तशा कंडिशन मध्ये काय होतं की जेव्हा आपण रोपाची लागण करतो 100% लागण एकतर होते, त्या ठिकाणी जर आपण म्हटलं ऍव्हरेज 8 ते 10 ऊस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. निघणारा ऊस येतो एक समान जाडीचा, एक समान उंचीचा, एक समान वयाचा. तुम्ही कोणता ऊस काढला तर तुम्हाला 2 ते 2.5 किलो ऊसाचं वजन हे भरणार आहे. बरोबर. आणि ज्यावेळी आपण ऊस हार्वेस्ट करतो
बरोबर, त्यावेळी आपल्याला टनेज पण चांगला वाचणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऊस लागवड जेव्हा आपण रोपं लागवड करतो आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पण ज्यावेळी तुम्ही कांडी लागवडीला जाता तर आपल्या सुरुवातीत नव्हतं की फुटवा किती निघणार आहे, फुटवा तयार कधी होणार आहे, बरोबर, फुटेलचं जे वजन आहे त्या ऊसाचं प्रत्येक ते वजन किती भरणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. कारण कांडी लागवडीला काय होतं, तरी तुमचा 1.25 फुटा किंवा 1.5 फुटावर जरी कांडी लागणार असेल, हिथलं कांड उगवलं तर दुसरं उगवलं हे आपल्याला सांगता येत नाही, दुसरं उगवलं तर तिसरं उगवलं का नाही हे माहित नाही. मग तशा कंडिशनला पुन्हा आपल्याला गॅप भरावं लागतात, बरोबर आहे. मग तो पुन्हा आपल्याला खर्च वेगळा करावा लागतो, मग त्या ठिकाणी आपला खर्च वाढला जातो. पण जेव्हा तुम्ही रोपाची लागण करता, तयार रोप आणून लावायचे, तुम्हाला बेणं बघायची गरज नाही, तुम्हाला काय ते बेणं वाहतूक करायची गरज नाही, त्याला ट्रीटमेंट करायची गरज नाही, त्याला कांडे करायची गरज नाही, शेतामध्ये पसरायची गरज नाही, बरोबर आहे. मग रोप फक्त चांगल्या क्वालिटीचे बघायचे आणि शेतामध्ये लागवड करायची. कांडे लागवडीत सगळे पॅरामीटर आपल्याला चेक करावं लागतात, बरोबर आहे. आजच्या कंडिशन तुम्ही बघताय की लँड होल्डिंग जरी कमी झालं तर लोक क्वालिटीवर फोकस करतात. तशा कंडिशन जर आपण क्वालिटी रोप वापरली तर आपल्याला ह्या कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही. मग तशा अनुषंगाने रोप लागवड ही उत्तम आणि बेस्ट मानली जाते. आणि ते जर आणखी सांगायचं गेलं तर सुरुवातीचा 1.5 महिन्याचा खर्च, म्हणजे जेव्हा आपण कांडे लागवड करतो तुम्हाला जमीन तयार करणं, बेसल डोस टाकणं, पाणी देणं, ज्याला आपण आंबवणी चिंबवणी म्हणतो, खतं टाकणं, तणनाशक फवारणी करणं, त्याचं ओव्हरऑल मॉनिटरिंग, हा 1.5 महिने आपला खर्च चालूच असतो. पण जेव्हा कांडे लागवड करतो तेव्हा आपला 1.5 महिन्याचा खर्च वाचतो पूर्ण, कारण आपण तयार रोप घेतोय. तयार रोप असल्यामुळे जो सुरुवातीचा खर्च 1.5 महिन्याचा आपला पूर्णतः वाचला जातो, बरोबर आहे. मग क्रिटिकल कंडिशन, सपोज तुमचं रान तयार झाले आणि पाऊस आला, तशा कंडिशन तुम्ही कांडे लागवड करू शकत नाही, बरोबर आहे. किंवा जर तुम्हाला वाटलं की माझ्याकडे 1.5 महिन्याचा पिरियड आहे, तशा कंडिशनला तुम्ही एखादं शॉर्ट ड्युरेशन पीक, मेथी कोथिंबीर सारखं पीक त्या प्लॉट मध्ये घेऊ शकता आणि ज्यावेळी रोपं तयार होते त्यावेळी रोप लागवड करू शकता. म्हणजे ह्यामध्ये जर आपण विचारलं तर रोप लागवड जी आहे इकॉनॉमिकल कॉस्ट सेव्हिंग सुद्धा त्यामध्ये होते आणि क्रिटिकल कंडिशनला आपल्याला फायदा मिळून देणारा अशी रोप लागवडीची ऊसाची मेथड आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण बघितलं की रोप लागवड जी मेथड आहे ऊसाची, तर ती अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. डेफिनेटली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला महेशजींनी कांडी लागवड आणि रोप लागवड जी आहे ऊसाची त्याबद्दल माहिती दिली आणि ही माहिती तुम्हा शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त असणार आहे. आणि अशीच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोस्टार इंडियाच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आज आपल्यासोबत महेशजी होते. महेशजी, आपण दिलेली माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर आपण दिलेल्या वेळेबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.